अफजल खानाचं पोट आणि शाहिस्त खानाची बोट, एवढ्यावरच का थांबतो आपण शिवाजी महाराजांचा इतिहास? सहसा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगताना आपण दोनच गोष्टी ऐकतो, अफजल खानाचा पराभव आणि शाहिस्त खानावरचा हल्ला. पण शिवरायांचे कर्तृत्व फक्त युद्ध आणि तलवारीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी आपला बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि उत्तम नियोजनाच्या जोरावर अनेक सामाजिक आणि व्यवस्थापक कामे केली. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे जल व्यवस्थापन. महाराष्ट्रात सातवाहन, शिलाहार आणि यादव काळात अनेक किल्ले बांधले गेले होते, परंतु शिवरायांच्या काळातही नवीन किल्ले उभारले गेले आणि जुन्या किल्ल्यांचा अधिक मजबूत करण्यात आला. या किल्ल्यांच्या बांधकामात शिवरायांनी सर्वात आधी महत्त्व दिले ते पाण्याच्या उपलब्धतेला. एका आज्ञापत्रात शिवराय स्पष्ट सांगतात की किल्ला बांधताना सर्वप्रथम त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे का हे पाहावे. जर पाणी नसेल तर त्या ठिकाण किल्ल्यासाठी आवश्यक असेल तर खडक फोडून तळी, टाक्या आणि जलसाठे तयार करावेत, जेणेकरून पावसाळ्याच्या काळात साठवलेलं पाणी वर्षभर गडावरील लोकांना पुरेल. तसेच केवळ झऱ्यावरील किंवा नैसर्गिक पाण्यावर अवलंबून राहू नये, कारण युद्धकाळात किंवा दुष्काळात ते कमी पडू शकतं. म्हणूनच अतिरिक्त पाणीसाठे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टाक्या आणि तलाव बांधण्याचा सल्ला दिला गेला होता. 17व्या शतकातच शिवरायांनी पाणी जपून वापरणे आणि त्याचा अपव्यय टाळणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले होते. आजही आपण पाणी वाचवण्याबद्दल बोलतो, पण त्याचे प्रत्यक्ष पालन किती करतो हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. शिवरायांच्या किल्ल्यावर जल व्यवस्थापन किती प्रभावी होतं याची अनेक उदाहरणं आजही पाहायला मिळतात. विशेषतः रायगड, राजगड, सिंहगड आणि प्रतापगड या किल्ल्यांवर तलाव आणि टाक्या यासाठी प्रसिद्ध आहेत. हे किल्ले तलाव आणि टाक्या यासाठी प्रसिद्ध आहेत. इतिहासात असा उल्लेख आहे की शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर 1 लाखांपेक्षा जास्त लोक जमा झाले होते. इतक्या मोठ्या संख्येने लोक आले असतानाही त्यांच्या पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आणि तरी गडावर पाण्याची कमतरता भासली नाही. यावरून त्या काळातील जल व्यवस्थापन किती सक्षम होते हे लक्षात येतं. त्या काळातील लोकांना खडकाच्या थरांची रचना, पाणी पाझरणारे दगड आणि जमिनीतील नैसर्गिक प्रवाह याचे चांगले ज्ञान होते. पाथरवट म्हणून ओळखला जाणारा खडक फोडणाऱ्या कारगिरांच्या मदतीने किल्ल्यांमध्ये खोल टाक्या, होंद आणि पाणीसाठे तयार केले जात. या रचनेमुळे पावसाचे पाणी साठून राहायचे आणि ते हळूहळू पाझरत राहून वर्षभर उपयोगी पडायचे. फक्त किल्ल्यापुरतेच नाही तर सपाट प्रदेशातील वसाहतीमध्ये शिवरायांनी विहिरी, तलाव आणि पाणवटे तयार करून घेतले. त्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत असे. म्हणूनच पाणी अडवा आणि पाणी जिरवा या विचारांचे खरे प्रेरणास्थान जर कोणाला म्हणायचे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीने जल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आजही महाराष्ट्रातील किल्ल्यांवर पाहायला मिळते. म्हणून आजच्या काळात आपणही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, पाण्याची नासाडी न करता त्यांचे जतन करणं हीच खरी शिवरायांना आदरांजली आहे.